Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 3.1 of chapter number 3 polynomials from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 39 आणि 40 वर प्रॅक्टिस सेट 3.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 9 क्वेश्चन्स आहेत आणि यातील फर्स्ट 4 क्वेश्चन्स आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. त्याचबरोबर काही बेसिक कन्सेप्ट सुद्धा आपण आपल्या क्लिअर करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे किंवा इथे एक आय बटन येईल त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही डायरेक्टली तो व्हिडिओ पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन नंबर 5, 6, 7, 8 and 9. आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी काही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग आधी त्या कन्सेप्ट क्लिअर करून घेऊयात आणि मग हे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. सो लेट्स अंडरस्टँड टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन डिग्री. याआधी सुद्धा आपण टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल अभ्यासलेले आहेत, पण ते कशावर आधारित होते तर नंबर ऑफ टर्म्स वर. जर एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये फक्त एकच टर्म असेल तर त्याला आपण काय म्हणत होतो? मोनोमियल. 2 टर्म्स असतील तर बायनॉमियल, 3 टर्म्स असतील तर ट्रायनॉमियल. आणि आता सुद्धा आपण टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्सच पाहणार आहोत, पण बेस्ड ऑन डिग्री. एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये त्याची डिग्री काय आहे त्यावरून त्याचा टाइप ठरवला जातो. जर पॉलिनॉमियलची डिग्री 1 असेल तर त्याला म्हणायचं लिनियर पॉलिनॉमियल. जर पॉलिनॉमियलची डिग्री 2 असेल तर त्याला म्हणायचं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि जर पॉलिनॉमियलची डिग्री 3 असेल तर त्याला म्हणायचं क्युबिक पॉलिनॉमियल. इतकं इझी आहे, कन्फ्यूज होऊ नका. हे पहा, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल 2 प्रकार आहेत. कोणते तर बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स आणि दुसरा आहे बेस्ड ऑन डिग्री. एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये जर एकच टर्म असेल, आता इथे पहा एकच टर्म आहे या पॉलिनॉमियल मध्ये तर याला म्हणायचं मोनोमियल. 2 टर्म्स असतील तर त्याला म्हणायचं बायनॉमियल. 3 टर्म्स असतील, पहा 1 2 3 3 टर्म्स आहेत की नाही, मग याला म्हणायचं ट्रायनॉमियल. आता बेस्ड ऑन डिग्री कोणते टाइप्स आहेत त्यामध्ये तर लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि क्युबिक पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल कोणाला म्हणायचं? जर एखाद्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असेल, ओन्ली 1 डिग्री असेल तर त्याला म्हणायचं लिनियर पॉलिनॉमियल. आता हे पहा 4x - 3 या पॉलिनॉमियलची डिग्री काय आहे? डिग्री हे पहा इथे हे व्हेरिएबल x, त्याचा इंडेक्स काय आहे और पॉवर काय आहे काहीच दिलेलं नाही, म्हणजे 1 आहे, बरोबर. आणि इथे 3 ला आपण 3x⁻0 असं राईट करू शकतो, बरोबर. मग आता या पॉलिनॉमियलची डिग्री काय झाली? डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर त्या पॉलिनॉमियलची. हायेस्ट पॉवर इथे 1 आहे, सो डिग्री 1 आहे म्हटल्यावर या पॉलिनॉमियलला म्हणायचं लिनियर पॉलिनॉमियल. आता हे पहा, हे एक्झाम्पल x² + 2x + 1. आता इथे डिग्री काय आहे या पॉलिनॉमियलची? डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर. या x ची पॉवर आहे 2, या x ची पॉवर काहीच दिली नाही म्हणजे 1 आहे. आणि इथे x⁻0 म्हणजे इथे पॉवर काय असणार आहे? 0, बरोबर. सो या पॉलिनॉमियलची डिग्री झाली 2. सो या पॉलिनॉमियलला म्हणायचं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्लिअर? आता हे पहा x⁻³ - 3x⁻² + 2x - 1. इथे पॉवर आहे 3, इथे आहे 2, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. ओके, इथे 1 आहे आणि इथे 0 आहे, बरोबर. मग हायेस्ट पॉवर कोणती आहे? हायेस्ट आहे 3. 3 सगळ्यात मोठा आहे की नाही, सो या पॉलिनॉमियलची डिग्री काय झाली? 3. डिग्री या पॉलिनॉमियलची 3 आहे म्हणून याला म्हणायचं क्युबिक पॉलिनॉमियल. इतकं इझी आहे, कळालं? चला आता आपण आपला 5th क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ॲज लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्युबिक पॉलिनॉमियल. आताच आपण पाहिलं पॉलिनॉमियलचे टाइप डिग्रीनुसार कोणकोणते आहेत तर लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्युबिक पॉलिनॉमियल. क्लिअर? लिनियर पॉलिनॉमियल कोणाला म्हणायचं? ज्याची डिग्री फक्त 1 आहे अशा पॉलिनॉमियलला लिनियर पॉलिनॉमियल म्हणायचं. ज्याची डिग्री 2 आहे त्या पॉलिनॉमियलला म्हणायचं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 3 आहे त्याला म्हणायचं क्युबिक पॉलिनॉमियल. चला फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. इथे पहा 2x² + 3x + 1. इथे डिग्री काय आहे? डिग्री म्हणजे काय? हायेस्ट पॉवर. इथे 2 आहे, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, इथे 0. सो हायेस्ट पॉवर काय झाली? 2. बघा हायेस्ट पॉवर 2 आहे म्हणजेच या पॉलिनॉमियलची डिग्री काय झाली? 2 झाली. मग जर 2 डिग्री आहे तर त्या पॉलिनॉमियलला आपण काय म्हणतो? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. चला इथे शॉर्ट मध्ये आपण आन्सर इथे राईट करून घेऊयात आणि मग इन डिटेल इथे सोल्युशन मध्ये कसं आन्सर राईट करायचं ते समजून घेऊयात. सेकंड पहा 5p
इथे डिग्री काय येणार आहे, पी ची पॉवर काय आहे, पी ची पॉवर आहे 1, काहीच नाही म्हणजे 1. आणि आणखी इथे दुसरं काही दिलेलं आहे का, काहीच दिलेलं नाही. म्हणजे इथे हायेस्ट पॉवर आहे 1, हायेस्ट पॉवर 1 म्हणजेच या पॉलिनॉमियलची डिग्री झाली 1. जर 1 डिग्री आहे तर या पॉलिनॉमियलचा टाइप कोणता झाला, लिनियर पॉलिनॉमियल. आता पहा थर्ड पहा, √2y - 1/2. इथे y व्हेरिएबल आहे, त्याची पॉवर काय आहे, काहीच दिलेली नाही म्हणजे 1 आहे. इथे काय झाली पॉवर 0. मग या पॉलिनॉमियलची हायेस्ट पॉवर काय आहे, 1 आहे. 1 हायेस्ट पॉवर आहे म्हटल्यावर याची डिग्री सुद्धा 1 झाली. जर डिग्री 1 आहे तर त्या टाइपच्या पॉलिनॉमियलला काय म्हणतात, लिनियर पॉलिनॉमियल. नेक्स्ट पहा, इथे पहा, इथे आहे 3, इथे आहे 2, इथे काहीच नाही म्हणजे 1, बरोबर. इथे बघा 3 2 काहीच नाही म्हणजे इथे 1, इथे 0, हायेस्ट पॉवर 3, बरोबर. म्हणजेच या पॉलिनॉमियलची डिग्री आहे 3. जर 3 डिग्री आहे तर या पॉलिनॉमियलला म्हणायचं क्यूबिक पॉलिनॉमियल. इथे डिग्री काय आहे 2, सो काय झालं, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. इथे डिग्री काय आहे 3, सो हे काय झालं, क्यूबिक पॉलिनॉमियल. इझी आहे की नाही. चला आन्सर कसं राईट करायचं ते पाहूयात. फर्स्ट क्वेश्चन हा आहे. इथे पहा, इथे 2 आहे, इथे 1 आहे, इथे 0 आहे पॉवर, म्हणजेच याची हायेस्ट पॉवर 2 आहे. डिग्री काय झाली मग 2. ओके, सो द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 2. सो दिस पॉलिनॉमियल इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला आन्सर राईट करायचंय, काहीच डिफिकल्ट नाहीये. तुमचे तुम्ही सुद्धा आता आन्सर्स राईट करू शकता. पुन्हा एकदा सांगते, डिग्री 1 असेल तर लिनियर पॉलिनॉमियल, डिग्री 2 असेल तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि डिग्री 3 असेल तर क्यूबिक पॉलिनॉमियल. डिग्री म्हणजे काय, दिलेल्या पॉलिनॉमियलची हायेस्ट पॉवर, त्यालाच आपण काय म्हणतो, डिग्री ऑफ दॅट पॉलिनॉमियल. चला सेकंड 5p, the degree of the polynomial is 1 over here, so the given polynomial is a linear polynomial. जाऊयात पुढे. नेक्स्ट थर्ड सब क्वेश्चन आहे, √2y - 1/2. आता इथे पहा व्हेरिएबल काय आहे, y. ओके, y च पॉवर काय आहे, y ची पॉवर काहीच दिलेली नाही म्हणजे 1 आहे. आणि इथे आपण 1/2 लाच 1/2 y⁻0 असं राईट करू शकतो. सो इथे फर्स्ट टर्म मध्ये पॉवर आहे 1, सेकंड टर्म मध्ये पॉवर आहे 0. सो इथे हायेस्ट पॉवर कोणती झाली, 1, बरोबर. मग जर या पॉलिनॉमियलची हायेस्ट पॉवर 1 आहे तर आपण असं म्हणू शकतो की या पॉलिनॉमियलची डिग्री 1 आहे. जर डिग्री 1 आहे तर या पॉलिनॉमियलला आपण काय म्हणणार, डिग्री 1 असेल तर त्या पॉलिनॉमियलला आपण म्हणतो लिनियर पॉलिनॉमियल, हो ना. सो इथे खाली राईट करूया, द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 1, सो द गिवन पॉलिनॉमियल इज अ लिनियर पॉलिनॉमियल. फोर्थ सब क्वेश्चन, खूप मोठा पॉलिनॉमियल आहे. किती टर्म्स आहेत, 1 2 3 4 4 टर्म्स आहेत. पण आपल्याला टर्म्स वरून ओळखायचंय का पॉलिनॉमियलचा टाइप, नाही. आपल्याला कशावरून ओळखायचंय पॉलिनॉमियलचा टाइप, डिग्रीवरून. सो या पॉलिनॉमियलची डिग्री काय आहे तर पहा, इथे पॉवर आहे 3, इथे आहे 2, बरोबर. इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे आणि इथे व्हेरिएबलच नाहीये. सो याला आपण m⁻0 असं राईट करू शकतो, बरोबर. सो इथे पॉवर 3 2 1 and 0. हायेस्ट पॉवर काय आहे 3, हायेस्ट पॉवर 3 आहे म्हणजे या पॉलिनॉमियलची डिग्री झाली, यस, डिग्री झाली 3. सो जर डिग्री 3 आहे तर या पॉलिनॉमियलचा टाइप कोणता झाला, बेस्ड ऑन डिग्री, cubic polynomial. So let's write here the degree of the polynomial is 3. So the given polynomial is a cubic polynomial. चला next, a⁻². ओके, सो डिग्री काय आहे याची 2. जर डिग्री 2 आहे तर दिलेलं पॉलिनॉमियल काय आहे, त्याचा टाइप कोणता आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. सो a⁻² इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. नेक्स्ट आहे 3r³. एवढंच आहे, पुढे काहीच नाहीये, एकच टर्म आहे. मग या पॉलिनॉमियलची डिग्री काय आहे, या पॉलिनॉमियलची डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर काय आहे 3. So let's write here the degree of the polynomial is 3. So the given polynomial is a cubic polynomial. Easy peasy. चला नेक्स्ट पाहूयात. क्वेश्चन नंबर 6, राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स इन स्टँडर्ड फॉर्म. आता स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय तर क्लास 8 मध्ये असताना आपण अभ्यासलेलं होतं. मला माहिती थोडंसं तुम्हाला विसर पडला असेल, डोंट वरी, मी आहे ना इथे. हे पहा, आपल्याला काय करायचंय, हे जे पॉलिनॉमियल दिलेलं आहे की नाही, याला डिसेंडिंग, त्याच्या
पॉवर नुसार डिसेंडिंग ऑर्डर मध्ये प्रत्येक टर्मला राईट करायचंय, त्यालाच म्हणतात स्टँडर्ड फॉर्म ऑफ दॅट पॉलिनॉमियल. सो चला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. त्याही आधी थोडंसं रफर करूयात म्हणजे काही गोष्टी समजायला आणखीन सोप्या जातात. क्वेश्चन ॲज इट इज मी कॉपी केलेला आहे. काय करायचंय, दिलेल्या पॉलिनॉमियलचा स्टँडर्ड फॉर्म राईट करायचंय. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, आताच मी तुम्हाला सांगितलं. प्रत्येक टर्म मध्ये काय पॉवर आहे त्या पॉवरनुसार त्या टर्मला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला अरेंज करायचंय. सो इथे पहा, एम हे व्हेरिएबल आहे फर्स्ट टर्म आणि त्याची पॉवर आहे 3. सेकंड टर्म आहे 3 जो की कॉन्स्टंट आहे, पण आपण याला व्हेरिएबल फॉर्म मध्ये राईट करू शकतो. कसं, तर या 3 ला 3m⁻0 राईट करू शकतो की नाही. हे पहा खाली राईट करूयात. फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंड टर्म 3m⁻0. 3 म्हणजेच 3m⁻0 बरोबर. m⁻0 याची काय व्हॅल्यू असते, 1 असते. सो 3 into 1 काय झालं, 3 ओनली. सो 3 राईट केलं काय, किंवा 3m⁻0 राईट केलं काय, अर्थ एकच होतो. सो इथे m ची पॉवर आहे 3, सेकंड टर्म मध्ये m ची पॉवर आहे 0 आणि थर्ड टर्म आहे 5m. इथे पॉवर काय आहे, काहीच नाही म्हणजे 1. सो 5m⁻1. ओके, काम सोपं झालं. आता इथे आहे 3, इथे आहे 0, इथे आहे 1. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला अरेंज करायचंय. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, आधी सगळ्यात मोठा, मग त्यापेक्षा छोटा, मग त्यापेक्षा छोटा, बरोबर. सो सगळ्यात मोठं काय आहे, पॉवर 3. चला घेतलं खाली. त्यानंतर 1, सो ही टर्म आली त्याच्या बाजूला. त्यानंतर 0 झालं अरेंज. सो या फॉर्मला काय म्हणणार, स्टँडर्ड फॉर्म ऑफ दिस पॉलिनॉमियल. क्लिअर. आता हे पहा, इथे पॉवर आहे 3 नंतर डायरेक्ट जम्प केली आहे 1 वर, पण आपण 2 ही पॉवर असणारी टर्म सुद्धा इथे राईट करू शकतो. आणि राईट केल्यानंतर तो जो फॉर्म तयार होतो त्याला म्हणतात इंडेक्स फॉर्म. ओके, सो कशा पद्धतीने राईट करणार पहा. इथे m ची पॉवर 3 बरोबर. आता 2 ही पॉवर घ्यायची, मग काय करायचं, प्लस 0m⁻2. कोएफिशियंट काय घेतला, 0 घेतला आणि पॉवर 2 केलेली आहे. त्यानंतर 1 ही पॉवर, ही टर्म राईट करायची आणि त्यानंतर मग 1 नंतर काय येतं, 0. सो 3m0, 3 2 1 0 झालं. पूर्ण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये कोणताही पॉवर और कोणताही इंडेक्स मिस न करता हा जो फॉर्म आपण तयार केलेला आहे या फॉर्मला म्हणतात इंडेक्स फॉर्म. आणि हा जो फॉर्म आहे या फॉर्मला म्हणतात स्टँडर्ड फॉर्म. आलं लक्षात. आता आपल्याला काय सांगितलंय करायला, स्टँडर्ड फॉर्म. ओके, आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये इंडेक्स फॉर्म कुठेही विचारलेला नाही, पण मे बी इंडेक्स फॉर्म तुम्हाला जर एक्झाम मध्ये आला तर तुम्हाला माहित असावं की इंडेक्स फॉर्म, पॉलिनॉमियलचा इंडेक्स फॉर्म म्हणजे काय. त्यामुळे आपण इथे ही कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. याला म्हणतात स्टँडर्ड फॉर्म. ओके, स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, दिलेल्या ज्या आपल्याला जे पॉलिनॉमियल दिलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या टर्म्स यूज केलेल्या आहेत त्यांची जी पॉवर आहे त्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करणं, जसं की आपण इथे केलेलं आहे. आणि इंडेक्स फॉर्म म्हणजे काय, तर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये तर अरेंज करायचंच आहे, पण शिवाय व्यवस्थित सगळ्या पॉवर आल्या पाहिजेत. जसं की 4 नंतर 3, त्यानंतर 2, मग 1, मग 0. ओके, कोणतीही पॉवर मिस करायची नाहीये, त्याला काय म्हणायचं, इंडेक्स फॉर्म. ओके, आणि इथे 2 ही पॉवर मिसिंग होती बरोबर, मग आपण त्याचा कोएफिशियंट काय घेतलेला आहे, 0. ते लक्षात ठेवायचंय. नुसतं m² राईट केलं तर रॉंग होऊन जाईल. नुसतं m² राईट करायचं नाही, त्याचा कोएफिशियंट 0 घ्यायचा. क्लिअर. जरी तुम्हाला आता इथे कळालं नसलं तरी नेक्स्ट क्वेश्चन आपण जो सॉल्व्ह करणार आहोत त्या क्वेश्चन मध्ये इंडेक्स फॉर्म म्हणजे काय ते अगदी व्यवस्थित तुम्हाला कळणार आहे. ओके, सो कन्फ्यूज होऊ नका. आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला स्टँडर्ड फॉर्म विचारलेला आहे. सो स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय ते तुम्हाला कळालंय बरोबर, तो आपण इथे राईट करून घेऊयात. सो आन्सर कसं राईट करणार, m³ प्लस इथे पॉवर काय आहे थर्ड टर्म मध्ये 1 आहे ना, सो 5m आणि त्यानंतर प्लस 3. ओके, आता तुम्ही म्हणाल की आपण इकडे तर पॉवर 1 आणि 0 राईट केलेलं होतं m⁻0, मग ते इथं का नाही राईट केलं. ते नाही राईट केलं तरी चालणार आहे. इथे बघा m ची काहीच पॉवर नाही म्हणजे 1 आहे आणि 3 ला काही व्हेरिएबल्स यूज केलेलं नाहीये, हा कॉन्स्टंट आहे बरोबर. मग इथे आपण 3m⁻0 राईट केलं तरी इट्स ओके, नाही राईट केलं तरी पण इट्स ओके, काहीच चुकणार नाहीये. सो हा झाला आपला स्टँडर्ड फॉर्म. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बापरे, भलं मोठं पॉलिनॉमियल आहे हो ना. इथे पॉवर बघा काय काय आहेत. इथे काहीच नाही म्हणजे 1, इथे 5, इथे 3, इथे
0 येणार हो ना. इथे 4 आणि इथे 2. ओके, हे पहा इथे 1 5 3, त्यानंतर इथे काहीच नाही म्हणजे 0, इथे 4, इथे 2. आता या सगळ्या पार्ट्सला आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचंय. सो सगळ्यात मोठी पॉवर कुठे आहे? ही 5 वाली. सो ही जी टर्म आहे ती आधी राईट करूयात. सो y⁵, त्यानंतर ना 4 कुठे आहे? इथे काय आहे? प्लस 2y⁴, त्यानंतर ना 3 इथे. सो प्लस 3y⁵, 3 नंतर ना पॉवर 2 इथे, मायनस 2y², 2 नंतर ना 1 इकडे. सो -7y⁴ राईट करा. अगर नका करू, क्वेश्चन मध्ये नाही केलेलं ना, तुम्ही नाही केलं तरी पण असं मानलं जातं की बाबा इथे काहीच नाहीये, पॉवर म्हणजे 1 आहे. सो राईट केलं काय, नाही केलं काय, इट्स ओके. सो नेक्स्ट मध्ये काय येणार? 0 पॉवर वालं इथे -1/2 झाला. स्टँडर्ड फॉर्म तयार आपला. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पॉवर नुसार आपण अरेंज केलेला आहे या पॉलिनॉमियलला. सो दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ दिस पॉलिनॉमियल और गिवन पॉलिनॉमियल. कळालं? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 7. राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स इन कोएफिशियंट फॉर्म. आता आपण काय पाहिला? स्टँडर्ड फॉर्म पाहिला आणि इंडेक्स फॉर्म पाहिला. आता कोएफिशियंट फॉर्म खूप इझी आहे. थोडंसं यामध्ये काही गोष्टी ऍड होणार आहेत, व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या. फर्स्ट काय आहे क्वेश्चन? x⁵ -2. ओके, आता स्टँडर्ड फॉर्म तर लक्षात ठेवायचंच आहे, शिवाय आपल्याला जो इंडेक्स फॉर्म आपण अभ्यासलेला आहे तो पण इथे उपयोगाला येणार आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला कोएफिशियंट फॉर्म राईट करायचा आहे. ओके, सो चला इथे बघा, x हे व्हेरिएबल आहे, त्याची पॉवर आहे 3 आणि इथे 2 हा कॉन्स्टंट आहे. या कॉन्स्टंटला आपण व्हेरिएबल फॉर्म मध्ये राईट करू शकतो. कसं? तर 2x⁵. आता आपल्याला काय करायचंय? इंडेक्स फॉर्म आधी राईट करून घ्यायचंय. इथे पॉवर 3 आहे ना, सो 3 ही पॉवर आधी राईट करून घेतली. त्यानंतर ना 2 ही पॉवर मिसिंग आहे, 1 ही पॉवर मिसिंग आहे, मग ती आपल्याला इथे राईट करायची आहे. ओके, सो 2 पॉवर घ्यायची आहे, त्यासाठी आपण इथे x⁵ घेऊयात. त्यानंतर ना 1 ही पॉवर हवी आपल्याला, सो x⁵. आता इथे एक्सच काय युज केलं? कारण क्वेश्चन मध्ये x हे व्हेरिएबल आहे म्हणून. ओके, सो जे क्वेश्चन मध्ये व्हेरिएबल आहे तेच युज करायचं आहे, वेगळं व्हेरिएबल घ्यायचं नाही. ओके, आता इथे 1 नंतर ना 0 तर आपल्याकडे आहे हो ना, काय आहे? -2 राईट केलं. ओके, आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचंय? तर इथे कोएफिशियंट काहीच नाही, x³ म्हणजे 1 आहे. इथे काय येणार आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा कधी आपण एखादी टर्म ऍड करतो, आता इथे आपल्याला 2 पॉवर नव्हती म्हणून आपण 2 ही पॉवर इथे घेतलेली आहे. मग त्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट कायम 0 राईट करायचा, कायम. जर तुम्ही कोएफिशियंट राईट केला नाही तर तो 1 आहे असं म्हटलं जाईल आणि मग तुमचा आन्सर चुकेल. सो 0 कंपल्सरी राईट करायचं आहे, आठवणीने राईट करायचं आहे, विसरायचं नाही. इथे सुद्धा कोएफिशियंट काय येणार? 0. ओके, आता इथे साइन येणार प्लस, इथे येणार प्लस, आणि जे क्वेश्चन मध्ये मायनसचं दिलेलं होतं ना तेच इथे घ्यायचं आहे. साइन इथलं चेंज करायचं नाही, कारण की 2 हा जो कॉन्स्टंट आपल्याला आहे इथे राईट केलेला तो क्वेश्चन मध्येच होता आणि त्याचं साइन होतं मायनस. सो क्वेश्चन मध्ये मायनस असेल तर मायनसच घ्यायचं आहे, प्लस असेल तर प्लसच घ्यायचं आहे, स्वतःचं साइन द्यायचं नाही. स्वतःचं साइन कधी द्यायचं? इथे जे आपण 2 पॉवर आणि 1 पॉवर ऍड केली ना तेव्हा स्वतःचं साइन. म्हणजे इथे सुद्धा मायनसचं देऊन चालणार नाही, इथे तुम्हाला पॉझिटिव्ह साइनच द्यायचे आहेत. क्लिअर झालं? आता आपला इंडेक्स फॉर्म तयार करून झालेला आहे. याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये सुद्धा आपण राईट केलेला आहे. बघा 3 2 1 0 स्टँडर्ड फॉर्म झाला. इंडेक्स फॉर्म सुद्धा याला आपण म्हणतो, कारण इथे आपण प्रत्येक जी पॉवर आहे ती ऍड केलेली आहे. 3 नंतर ज्या ज्या पॉवर येतात म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये 3 नंतर येतो 2, 2 नंतर येतो 1, 1 नंतर येतो 0. जर 5 असतं तर, जर पॉवर 5 असती तर काय केलं असतं? 5 नंतर 4, मग 3, मग 2, मग 1, मग 0. क्लिअर झालं? आपल्याला इथे 3 होती ना, डिग्री काय होती? 3 होती, म्हणून मग आपण 3 नंतर 2, 2 नंतर 1, 1 नंतर 0. 0 तर ऑलरेडी क्वेश्चन मध्ये होताच. क्लिअर? जे क्वेश्चन मध्ये नाहीये पॉवर ती आपल्याला राईट करायची असते. आता हा इंडेक्स फॉर्म झालेला आहे. याचा कोएफिशियंट फॉर्म, कोएफिशियंट फॉर्म म्हणजे प्रत्येक टर्मचा जो व्हेरिएबल आहे त्याचा कोएफिशियंट काय आहे ते राईट करायचंय. झालं कोएफिशियंट फॉर्म. चला फर्स्ट टर्म मध्ये 1. ओके, फर्स्ट टर्म मध्ये काय आहे? 1. सेकंड टर्म मध्ये काय आहे? 0. थर्ड टर्म मध्ये काय आहे? 0.
फोर्थ टर्म मध्ये काय आहे 2 नाही, फोर्थ टर्म मध्ये काय आहे -2. लक्षात ठेवायचं आहे, विसरायचं नाही. सो दिस इज द कोएफिशियंट फॉर्म ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. इझी आहे की नाही, इझी बिझी. चला नेक्स्ट पाहूया 5y. आता या 5y मध्ये y हे व्हेरिएबल आहे आणि त्याची पॉवर आहे 1. याचा कोएफिशियंट फॉर्म आपल्याला राईट करायचा आहे. कोएफिशियंट फॉर्म राईट करते वेळी आधी आपल्याला इंडेक्स फॉर्म राईट करावा लागतो. सो इंडेक्स फॉर्म याची डिग्री काय आहे 1, बरोबर. म्हणजे हायेस्ट पॉवर काय आहे 1 आहे. 1 नंतर काय येतं 0 येतो, बरोबर. सो याला आपण अशा पद्धतीने राईट करूयात. हा 1 राईट केला, त्यानंतर त्याचा जो कोएफिशियंट आहे 5 तोही राईट करून घेतला. त्यानंतर y रेज टू 0. मी म्हटलं 1 नंतर 0 येतो, बरोबर. आपल्याला जी डिग्री दिलेली आहे और जी हायेस्ट पॉवर आहे त्याच्यानंतर 0 पर्यंत यायचंय. कोणतीही पॉवर जंप करायची नाही, मिस करायची नाही. ओके, 1 नंतर 0. आता याचा कोएफिशियंट काय राईट करणार, याचा कोएफिशियंट कायम 0च राईट करायचा. ओके, आणि इथे येणार प्लस साइन. आता कोएफिशियंट फॉर्म म्हणजे काय, तर कोएफिशियंट राईट करायचे. सो 5 आणि 0, 5 आणि 0 इज द कोएफिशियंट फॉर्म ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. इझी बिझी. चलो मूव ऑन टू थर्ड क्वेश्चन. ओके, आता इथे बघा पॉवर 4 मग 2, इथे काहीच नाही म्हणजे 0. ओके, व्हेरिएबल आहे m. सो हायेस्ट पॉवर आहे 4, m रेज टू 4. मग त्यानंतर m रेज टू 3, m रेज टू 2, m रेज टू 1, m रेज टू 0 राईट करून घेतलं. आता 4 m रेज टू 4 त्याचा कोएफिशियंट काय आहे 2 आहे, राईट करून घ्या. m रेज टू 3 दिलेला आहे का क्वेश्चन मध्ये, नाही दिलं, मग त्याचा कोएफिशियंट काय राईट करणार 0. m रेज टू 2 आहे का क्वेश्चन मध्ये, हो. काय आहे त्याचा कोएफिशियंट -3, राईट करून घ्यायचं -3. आता m रेज टू 1 आहे का क्वेश्चन मध्ये, नाही, मग त्याचा कोएफिशियंट काय 0. m रेज टू 0 त्याचा कोएफिशियंट क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 7, काय आहे +7, राईट करून घ्यायचं +7. आता जिथे जिथे आपण साइन नाही दिलेलं तिथे प्लस देऊन घ्यायचं. इथे प्लस, इथे प्लस झालं. सगळे कोएफिशियंट आपल्याला मिळाले. नेक्स्ट स्टेप मध्ये सगळे कोएफिशियंट राईट करून घ्यायचे. 2, 0, -3, 0, 7. सो दिस इज द कोएफिशियंट फॉर्म ऑफ द गिवन क्वेश्चन. नेक्स्ट पाहूयात -2/3. असं काही आलं ना फ्रॅक्शन बिक्शन की खूप टेन्शन येतं ना. उगाच येतं तुम्हाला, अजिबात डिफिकल्ट नसतं. उगाच फ्रॅक्शनला आणि m/n च्या फॉर्मला घाबरून जाता तुम्ही. सगळं माहिती असतं तुम्हाला, पण उगाच घाबरायचं आणि जे माहिती आहे ते पण विसरून जायचं. मला माहिती आहे तुमची सवय. आता हे पहा, इथे हा कॉन्स्टंट फॉर्म आहे पॉलिनॉमियलचा. मग आता याची पॉवर काय येणार आहे, ऑफकोर्स 0. इथे तुम्ही कोणतेही व्हेरिएबल घ्या, काही दिलंय का क्वेश्चन मध्ये, नाही. मग ए घ्या, बी घ्या, सी घ्या, डी घ्या, काही घ्या, ए पासून झेड पर्यंत आपल्याकडे भरपूर लेटर्स आहेत. सो इथे आपण घेऊयात एक्स आणि त्याची पॉवर देऊयात 0. ओके, मग त्याचा कोएफिशियंट काय झाला, 0 नंतर काही येतं का, काही नाही ना, 0 झालं, संपलं. मग कोएफिशियंट काय झाला -2/3. ओके, -2/3 इज द कोएफिशियंट फॉर्म ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. राईट द पॉलिनॉमियल्स इन द स्टँडर्ड फॉर्म. आता पहा, कोएफिशियंट फॉर्म त्यांनी दिलेला आहे आणि याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये राईट करायला सांगितलंय. इझी आहे. ज्या या आधी आपण केलं त्याच्या बरोबर अपोजिट करायचंय. ओके, सो रफ वर्क काय दिलंय 1, 2, 3 राईट केलं 1, 2, 3. आता 1, 2, 3 हे काय आहे, कोएफिशियंट्स आहेत, बरोबर. कोणता फॉर्म दिलेला आहे, हा कोएफिशियंट फॉर्म दिलेला आहे आणि त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये राईट करायचंय. म्हणजे इथे आपल्याला काय करायचंय, कोणतेही व्हेरिएबल घ्यायचंय, ए पासून झेड पर्यंत कोणतेही घ्या आणि त्यांचे हे कोएफिशियंट आहेत, बरोबर. त्यांचे हे काय आहेत, कोएफिशियंट आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे किती कोएफिशियंट दिलेले आहेत, 3 आहेत. 1, 2, 3, बरोबर. आणि जेव्हा कधी कोएफिशियंट फॉर्म आपण राईट करत असतो, बरोबर, तेव्हा आधीची स्टेप आपण काय करतो, दिलेल्या पॉलिनॉमियलला इंडेक्स फॉर्म मध्ये राईट करतो. इंडेक्स फॉर्म म्हणजे काय, तर प्रत्येक त्याच्या पॉवरनुसार, प्रत्येक टर्मच्या पॉवरनुसार त्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करत असतो. सो इथे हा जो 3 दिलेला आहे त्याच्या व्हेरिएबलची पॉवर काय असेल, मग 0 असणार ना. मग आता इथे व्हेरिएबल आपण घेऊयात एक्स, तुम्ही काही घ्या, त्याची पॉवर 0. इथे जे व्हेरिएबल असणार आहे त्याची पॉवर असणार आहे 1 आणि इथे जे व्हेरिएबल असणार आहे त्याची पॉवर असणार आहे 2.
आता हे कोएफिशियंट आपण प्रत्येकाच्या आधी राईट करून घेऊयात. सो 1x⁻², और 1x², त्यानंतर इथे असेल 2x⁻1 आणि इथे 3x⁻0. साईन कोणतंच इथं दिलेलं नाहीये, सो आपण प्लस साईन राईट करून घेऊयात. जेव्हा कोणतंच दिलेलं नसतं तेव्हा प्लस असतं, आपल्याला माहित आहे. ओके, आता यालाच आपण आणखीन वेगळ्या पद्धतीने कसं राईट करू शकतो. वेगळी पद्धत वगैरे काही म्हणता येणार नाही त्याला, पण हा कोइफिशियंट 1 नाही राईट केला तरी चालतो, बरोबर. मग 1x⁻2 च्या ऐवजी आपण नुसतं x² और x⁻2 असं राईट करूयात. प्लस ही जी पॉवर 1 आहे ती नाही राईट केली तरी चालते, बरोबर. सो 2x प्लस 3x⁻0 यालाच आपण नुसतं 3 राईट केलं तरी पण चालतं. ओके, सो हा झाला या पॉलिनॉमियलचा, म्हणजे हे जे कोइफिशियंट फॉर्म दिला होता पॉलिनॉमियलचा त्याचा स्टँडर्ड फॉर्म. चला मग इथे राईट करून घेऊयात. सो आपला हा फर्स्ट क्वेश्चन, किती कोइफिशियंट दिलेले आहेत इथे? 3 कोइफिशियंट दिलेले आहेत, बरोबर. आता आपल्याला सगळं कळलेलं आहे की पॉलिनॉमियलचा स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, इंडेक्स फॉर्म म्हणजे काय, त्यानंतर ना कोइफिशियंट फॉर्म म्हणजे काय. आता इथे आपल्याला कोइफिशियंट फॉर्म दिलेला आहे आणि त्याच्यावरून स्टँडर्ड फॉर्म राईट करायचा आहे. मग कसं करायचं ते तर रफ वर्क मध्ये आपण समजून घेतलेलं आहे, पण मग सोल्युशन कसं राईट करणार? तर हे पहा, कोइफिशियंट आपल्याला किती दिलेले आहेत? 3 दिलेले आहेत. मग जे आपण इथे रफ वर्क मध्ये पॉलिनॉमियल जो स्टँडर्ड फॉर्म राईट केलेला आहे त्याची डिग्री काय आहे? त्याची डिग्री 2 आहे. मग लक्षात घ्या, कोइफिशियंट 3 आहेत आणि डिग्री 2 आहे. मग इथे कसं राईट करायचं आहे? नंबर ऑफ कोइफिशियंट इज इक्वल टू 3 आणि डिग्री काढण्यासाठी आपल्याला नेहमी जितके कोइफिशियंट दिलेले असतात त्याच्यामधून 1 मायनस करायचा असतो. सो किती झाली डिग्री? 2 झाली. आलं लक्षात? 1 का मायनस करायचा? कारण हे पहा, आपली जी शेवटचं टर्म असते त्याचं पॉवर काय असते? 0 असते, बरोबर. म्हणून डिग्री काय येणार आहे? 2 येणार आहे. लक्षात घ्या, कोइफिशियंट 3 दिलेले आहेत, सो डिग्री 2. नाव टेकिंग x ॲज अ व्हेरिएबल. आपण इथे प्रत्येक ठिकाणी x हेच व्हेरिएबल घेऊयात. तुम्हाला हवं तर तुम्ही a पासून z पर्यंत किती लेटर्स आहेत त्यापैकी कोणतंही एक व्हेरिएबल तुम्ही यूज करू शकता, कोणतंही लेटर ॲज अ व्हेरिएबल म्हणून यूज करू शकता. नाव टेकिंग x ॲज अ व्हेरिएबल, द स्टँडर्ड फॉर्म इज x², डिग्री काय आली? 2 आली ना आपली. सो x² प्लस पहिला कोइफिशियंट काय दिलेला होता? पहिला 1 दिला होता, म्हणून 1x². मग इथे जर आपण 1 नाही राईट केला तरी चालतो, नुसतंच x² असं राईट केलं तर या x चा कोइफिशियंट काय असणार आहे? 1 असणार आहे, बरोबर. आता सेकंड टर्म काय येणार? सेकंड टर्म इथे पॉवर काय आली? 2, म्हणजे इथली पॉवर काय येणार आहे? 1 येणार आहे, बरोबर. आणि सेकंड कोइफिशियंट त्यांनी दिलेला आहे 2, सो इथे काय येणार? 2x. आता इथे 1 पॉवर राईट करा अगर नका करू, काहीच फरक पडणार नाहीये. त्यानंतर ना प्लस थर्ड टर्म मध्ये त्यांचा कोइफिशियंट त्यांनी काय दिलाय? 3 दिलेला आहे, सो इथे नुसताच 3 येणार आहे. 3x⁻0, x⁻0 म्हणजेच 1, सो 3 × 1 काय झालं? 3 ओनली. सो अशा पद्धतीने आपल्याला या क्वेश्चनचे सोल्युशन राईट करायचंय. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट दिलेलं आहे रफ वर्क मध्ये, पाहूयात. सो 5 0 0 0 -1. आता इथे पहा 0 0 0, म्हणजे इथे जो स्टँडर्ड फॉर्म इथे तयार होणार आहे त्यामध्ये यांची काही व्हॅल्यूज नाहीये, हे 0 आहेत. ओके, कळतंय का तुम्हाला? आता इथे पहा 1 2 3 4 and 5 टर्म्स आहेत, म्हणजे जी सगळ्यात शेवटची टर्म आहे त्याची पॉवर काय असणार आहे? त्याची पॉवर असणार आहे 0. इथली पॉवर 1, इथे 2, इथे 3, इकडे 4. आलं लक्षात? सो आता आपल्याला काय करायचंय? पॉवर तर आपल्याला कळालेली आहे. मग कोइफिशियंट फर्स्ट टर्मचा कोइफिशियंट म्हणजे फर्स्ट हा जो x आहे त्याचा कोइफिशियंट काय येणार आहे? 5. सो 5x⁻4. इथे काय येणार? 0x⁻3. इथे सुद्धा 0x⁻2. इथे 0x⁻1 आणि इथे काय येणार? हा -1x⁻0. आता जिथे जिथे आपल्याकडे इथे साइनच दिलेलं नाहीये, इथे नाहीये, इथे नाहीये, सो प्लस येणार आहे, बरोबर. देऊन घेऊयात प्लस. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचंय? आपल्याला स्टँडर्ड फॉर्म राईट करायचा आहे, बरोबर. मग चला
राईट करून घेऊयात. 5x⁴ मायनस 1 एवढंच येणार आहे, दोन टर्म्स. कारण की हे पहा ना, इथे 0x⁴ आहे, 0x⁴, 0x⁴ हे नाही राईट केलं तरीही चालणार आहे, बरोबर. पण जेव्हा कधी आपल्याला अशा प्रकारे कोइफिशियंट फॉर्म दिला जातो, तो कोइफिशियंट फॉर्म म्हणजे कसा अरेंज केलेला असतो, तर तो असतो त्याच्या इंडेक्स फॉर्म नुसार अरेंज केलेला. इंडेक्स फॉर्म म्हणजे काय ते आपण अभ्यासलेला आहे, बरोबर. सो चला इथे राईट करून घेऊयात. कशा पद्धतीने राईट करणार आता. नंबर ऑफ कोइफिशियंट किती आहेत, 5. 5 मधून 1 मायनस केला की आपल्याला मिळतं 4. म्हणजे हे जे पॉलिनॉमियल आहे त्याची डिग्री असणार आहे 4, बरोबर. सो डिग्री इज इक्वल टू 5 मायनस 1 इज इक्वल टू 4. क्लिअर. नाव टेकिंग x as a variable, the standard form is 5x⁴, त्यानंतर 0x⁴, त्यानंतर 0x⁴, त्यानंतर पुन्हा 0x⁴ आणि -1x⁴. ही जी स्टेप आहे ती ॲज इट इज आपण इथे खाली कॉपी केलेली आहे. इथे प्लस, इथे प्लस, इथे प्लस. जसं की मी तुम्हाला सांगितलं की यांची व्हॅल्यू ही 0च आहे, हे नाही राईट केलं तरीही चालणार आहे. पण जो कोइफिशियंट फॉर्म आपण राईट करतो तो राईट करण्यासाठी आपण पॉलिनॉमियलला आधी इंडेक्स फॉर्म मध्ये राईट करत असतो, बरोबर. इंडेक्स फॉर्म नुसारच त्याचे कोइफिशियंट आपण राईट करतो. मग आता इथे कोइफिशियंट दिलेले आहेत, कोइफिशियंट फॉर्म दिलेला आहे, त्याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये राईट करायचं आहे. म्हणून आपण हा इंडेक्स फॉर्म इथे राईट केलेला आहे. इथे ही पॉवर 3, इथे 2, इथे 1, पण हे कोइफिशियंट 0च आहेत. सो हे नाही राईट केले तरीही स्टँडर्ड फॉर्म मध्ये चालणार आहे. म्हणून इथे आपण ही फर्स्ट टर्म 5x⁴ आणि ही लास्ट टर्म -1 तो तर राईट करावा लागणार, हो की नाही. सो -1 झालं आपला आन्सर. इझी आहे की नाही. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे रफ वर्क मध्ये सॉल्व्ह करूयात. असं सोपं वाटतं ना आपल्याला. सो चला आता इथे लास्ट जे दिलेलं आहे त्याची पॉवर किती असणार आहे, 0. सो इथे राईट करूयात x⁴. तुम्ही m⁴ घ्या, y⁴ घ्या, z⁴ घ्या, कोणतंही लेटर घ्या. मला x आवडतो, मी x घेतलाय. ओके. सो इथे 0 झाली पॉवर, इकडे 1 पॉवर, इकडे 2 पॉवर, इकडे 3 पॉवर. ओके. 0 1 2 3. आता हे जे कोइफिशियंट आहेत ते इथे राईट करून टाकायचे. सो फर्स्टला येणार -2 कोइफिशियंट x⁴, त्यानंतर 2x⁴, त्यानंतर -2x⁴, हा जो 2 आहे ना कोइफिशियंट तोच इथे राईट केलेला आहे. त्यानंतर हा 2x⁴. ओके. आता हे पहा इथे साईन नाहीये ना, प्लस साईन देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा प्लस साईन. फायनल आन्सर मध्ये कशा पद्धतीने राईट करणार आहोत आता आपण, हे पहा. -2x³ ॲज इट इज, त्यानंतर +2x² ॲज इट इज, त्यानंतर -2x. आता इथे पॉवर 1 राईट करायची गरज आहे का, नाही, कारण ती नाही राईट केली तरी असं म्हटलंच जातं की इथे पॉवर 1 आहे, बरोबर. आणि नेक्स्ट +2x⁴ नाही राईट केला तरीही चालतो. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. पण ते आता इथे कसं राईट करायचं समजून घेऊयात. नंबर ऑफ कोइफिशियंट किती आहेत, कोइफिशियंट 4 आहेत, बरोबर. मग डिग्री किती असणार आहे, डिग्री असणार आहे 3. 4 मधून 1 सबट्रॅक्ट करायचं, डिग्री झाली 3. सो टेकिंग x as a variable, the standard form is, हा जो आहे आपण तयार केलेला तो इथे राईट करायचा. -2x³ + 2x² - 2x + 2. झालं. इझी आहे ना. चला नेक्स्ट क्वेश्चन करूयात. आता हा 9th क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 3.1 मधला लास्ट क्वेश्चन आहे. राईट द अप्रोप्रिएट पॉलिनॉमियल्स इन द बॉक्सेस. आता हे पहा, बायनॉमियल, ट्रायनॉमियल, मोनोमियल असं दिलेलं आहे. इकडे दिलेलं आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, क्युबिक पॉलिनॉमियल आणि लिनियर पॉलिनॉमियल. आणि इथे हे पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत आपल्याला. सो पाहायचंय कोणत्या टाईपचं पॉलिनॉमियल आहे ते तिथे खाली राईट करायचंय. सो हे पहा, आपल्याला कन्फ्युजन नको म्हणून अशा पद्धतीने आपण डिफरन्शिएट करूयात. हे एक आहे, हे एक आहे, हे आणि असे खाली दिलेले आहेत. सो x+7 काय आहे, x+7. पहा किती टर्म्स आहेत यामध्ये. आधी आपण ही वाली साईड सॉल्व्ह करूयात. ओके. बायनॉमियल, ट्रायनॉमियल, मोनोमियल टर्म्स नुसार आणि नंतर इकडे डिग्रीनुसार पॉलिनॉमियलचा टाईप पाहूयात. सो यामध्ये किती टर्म्स आहेत, 2 टर्म्स आहेत. सो इथे राईट करूयात. यामध्ये 2 टर्म्स आहेत
इथे 2 टर्म्स आहेत आणि इथे सुद्धा 2 टर्म्स आहेत. 2 टर्म्स आहेत म्हणजे काय झालं, ते कोणत्या टाईपचं पॉलिनॉमियल झालं, बायनॉमियल. सो इथे राईट करून टाकूयात सगळे बायनॉमियल. ओके, आता ट्रायनॉमियल बघूयात. ट्रायनॉमियल म्हणजे काय, असे पॉलिनॉमियल एक्सप्रेशन की ज्यामध्ये 3 टर्म्स असतात. सो 3 टर्म्स कुठे आहेत, हे पहा इथे या पॉलिनॉमियल मध्ये. राईट करूयात इथे. नेक्स्ट आहे मोनोमियल. मोनोमियल म्हणजे असे पॉलिनॉमियल ज्यामध्ये फक्त एकच टर्म आहे. सो एकच टर्म असणारे हेच एक आहे एक्सप्रेशन, बरोबर. सो लेट्स राईट हिअर एक्स स्क्वेअर. ओके, आता इकडे येऊयात. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, क्युबिक पॉलिनॉमियल आणि लिनियर पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे असे पॉलिनॉमियल ज्याची डिग्री 2 आहे. क्युबिक म्हणजे डिग्री 3 आणि लिनियर म्हणजे डिग्री 1. सो लेट्स राईट. ओके, क्युबिक पॉलिनॉमियल पहा बरं. इथे आधी समजून घेऊयात की कोणत्या पॉलिनॉमियल मध्ये डिग्री काय आहे. सो याची डिग्री काय आहे, याची डिग्री येणार 1, याची 2. इथे डिग्री काय आहे, हायेस्ट पॉवर 3 आहे ना. सो ही झाली 3. आता इथे हायेस्ट पॉवर आहे 2, इथे हायेस्ट पॉवर आहे 3, इथे हायेस्ट पॉवर आहे 2. ओके, सो याची डिग्री 1, याची डिग्री 2, याची डिग्री 3, याची डिग्री 2, याची डिग्री 3 आणि याची 2. सो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय, तर 2 डिग्री असणारे पॉलिनॉमियल. सो 2 बघा इथे आहे, इथे आहे, इथे आहे. चला मग हे पॉलिनॉमियल इथे राईट करून घेऊयात. ओके, झालं. आता क्युबिक पॉलिनॉमियल म्हणजे डिग्री 3 कुठे आहे, हे आणि हे 2 एक्सप्रेशन्स आहेत ना, राईट करूयात इथे. झालं. आता लिनियर म्हणजे डिग्री 1. सो फर्स्ट वाले इझी आहे. अशा पद्धतीने आपला हा प्रॅक्टिस सेट 3.1 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.